इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे उपकेंद्रात गरोदर माता सुलोचना चौगुले या महिलेस डिलिव्हरीसाठी बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता दाखल करण्यात आले होते। सदर महिला रात्री 1:30 वाजेपर्यंत डिलिव्हरी झाली नसल्याने तसेच त्या गरोदर मातेची स्थिती गंभीर असल्यामुळे उळे उपकेंद्रातून आशा वर्कर यांनी रात्री 1 वाजता 102 व 108 या इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सची कॉल केला। त्यांना दोन्हीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी रात्री 1च्या सुमारास प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष मोहम्मद पठाण यांच्याशी संपर्क साधला असता मोहम्मद पठाण घटनास्थळी आले। सदर गरोदर मातेचे हाल पाहून त्यांनीही 102 व 108 या इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सशी संपर्क साधला असता 108 वाल्यांकडून 1 तास वेळ लागेल असे सांगण्यात आले। तर इकडे गरोदर मातेच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत होता। सदर गरोदर मातेस प्रहारचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी उळे उपकेंद्रातील आशा वर्कर यांच्या मदतीने पुढील उपचारासाठी पर्याय नसल्यामुळे प्रायव्हेट ऑटो रिक्षाने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। शासनाने 102 आणि 108 या इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सची सोय केली आहे, परंतु वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप निर्माण होत आहे। 102 व 108 वाल्यांच्या हलगर्जीपणा जनतेने कुठवर सहन करायचा यांची कान उघडणी करण्यासाठी प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी 102 व 108 यांच्यावर प्रहार करणार असल्याचे सांगितले। नमस्कार, मी मोहम्मद पठाण, प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष। उळे PSC मधून एक गरोदर माता होती, तर त्या गरोदर मातेसाठी 102ला PSC मधून आशा वर्करनी कॉल दिलेला होता, तर 102च्या ड्रायव्हरनी सुद्धा कॉल रिसीव नाही केला। त्यानंतर 108ला सुद्धा त्यांनी कॉल केला, तर 108 वाल्यांनी सुद्धा त्यांचा कॉल रिसीव नाही केला आणि उद्धट भाषा वापरली कॉल रिसीव करून। त्यानंतर PSC मधून मला रात्री 1:10 PSC मधून कॉल आला। कॉल आल्यानंतर मी 108 वाल्यांना कॉल केला, तर त्यांनी मला 1:10 सांगितले होते की 20 मिनिटात ॲम्ब्युलन्स आपल्यापर्यंत अवेलेबल होईल। तर साधारणतः आता 1:30 वाजत आल्या तरीसुद्धा त्यांची ॲम्ब्युलन्स आम्हाला अवेलेबल झालेली नव्हती। तर एमर्जन्सी अशी होती की ते गरोदर मातेला आम्हाला हॉस्पिटलला हलल्याशिवाय भाग नव्हतं। PSC मधील डॉक्टरांनी आशा वर्करनी सुद्धा आम्हाला सांगितलं होते की पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, तर आपण लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स आम्हाला उपलब्ध करून द्या, अन्यथा एखादं प्रायव्हेट वाहन करून द्या। तर हा 108 वाल्यांचा उद्धटपणा हा कुठवर ह्या PSC वाल्यांनी सहन करायचा आणि 102 वाल्यांचा सुद्धा कुठवर सहन करायचा। जर उद्या जर ह्या महिलेला जर काय बायचान्स कमी जास्ती झालं तर याला जबाबदार कोण? 108 वाले का 102 वाले? तर ह्या लोकांच्या एकमेकांच्या भांडणात एखाद्या पेशंटचा जीव जाईल। तर माननीय कलेक्टर साहेब, आपणाला विनंती आहे आणि PSCचे जे इंचार्ज असतील आणि 108चे जे इंचार्ज असतील तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या हरामखोर लोकांवरती गुन्हे दाखल करा, यांच्या सस्पेंड ऑर्डर काढा, त्याशिवाय हे 108 वाले आणि 102 वाले सुधारणार नाही आहेत। अन्यथा आम्ही प्रहारवाल्यांनी जर हे दप्तर ह्यांचा हाती घेतलं तर आम्ही ह्यांना बडवून काढल्याशिवाय राहणार नाही। ही प्रहारची लास्ट वॉर्निंग असेल। हे आपण 108 वाल्याचे इंचार्ज आणि माननीय कलेक्टर साहेब, आपण ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावं। 108चा हलगर्जीपणा खूप वाढत चाललेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।